बारामती संत सोपान काकांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडलाय। सोमेश्वर नगर येथे काकडे महाविद्यालयाच्या मैदानात हा रिंगण सोहळा पार पडलेला आहे। त्याचे दृश्य आपण पाहतो। बारामती संत सोपान काकांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडलेला आहे। सोमेश्वर नगर येथे काकडे महाविद्यालयाच्या मैदानात हा रिंगण सोहळा पार पडलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले आहेत। अमोल, बारामती येथे संत सोपान काकांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडलेला आहे। सोमेश्वर नगर येथे काकडे महाविद्यालयाच्या मैदानात हा संपूर्ण भव्यदिव्य असा सोहळा पार पडलाय। काय या सोहळ्या संदर्भात सविस्तर माहिती? खरं तर वारकऱ्यांमधला जो शीन आहे, म्हणजे हे वारकरी शेकडो किलोमीटरचं अंतर चालत आलेले आहेत आणि या अंगामधला जो शीन आहे तो घालवण्यासाठी खरं तर रिंगण हे या वारीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे वारकऱ्यांमधला थकवा हा निघून जावा यासाठी हे रिंगण खेळलं जातं। आज पहिलं सोमेश्वर नगर येथे संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आहे ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेलं आहे। अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी अश्वांची धाव आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे आणि आता टाळकरी आहेत ते त्यांचा गजर आहे तो सुद्धा करताना पाहायला मिळतात। सुरुवातीला या रिंगणामध्ये अश्वांनी धाव घेतली आणि अश्वानंतर ज्या विनेकरी होते विनेकरांनी धाव घेतली, त्यानंतर ज्या डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला माऊली होत्या त्यांनी धाव घेतली आणि नंतर झेंडेकरी होते ते सुद्धा या रिंगणामध्ये धावले आणि नेत्रदीपक हा सगळा रिंगणाचा सोहळा होता तो आता अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की सुंदर अशी ही दृश्य आहेत। गोल रिंगण ज्याला आपण म्हणतो ते रिंगण आपल्याला या ठिकाणी पार झालेलं पाहायला मिळतं। या संत सोपान काका महाराज यांच्या पालखीत एकूण 2 रिंगण होत असतात आणि त्यातलं पहिलं गोल रिंगण आहे ते आज या सोमेश्वर नगरमध्ये उत्साहात पार पडलेलं आहे। आपण पाहतोय संपूर्णपणे ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे अशा वातावरणामध्ये या संपूर्ण वारकऱ्यांनी आहे ती धाव घेतलेली आहे आणि आपल्या अंगामधला जो शीन आहे तो या रिंगणाच्या माध्यमातून त्यांनी घालवलेला आहे। गेल्या अनेक वर्षांची जी रिंगणाची परंपरा आहे ती आजही आपल्याला पाहायला मिळते आणि जी परंपरा आहे ती सुद्धा वारकऱ्यांनी जोपासलेली आहे। अगदी शिस्तबद्ध वारी सोहळा असा हा ओळखला जातो आणि तो सुद्धा संत सोपान काका महाराज यांच्या पालखीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो आणि अशी शिस्तप्रिय ही वारी आहे। त्या वारीतलं पहिलं गोल रिंगण आहे ते सुद्धा आता पार पडले। ही जे दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये टाळकरी आहेत ते ताल धरतायत आणि ज्ञानबा तुकारामचा गजर आहे तो सुद्धा आपल्याला सध्या कानी ऐकायला मिळते। असं हे पहिलं गोल रिंगण आहे ते संत सोपान काका महाराज यांचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेलं आहे। नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी। संत सोपान काकांच्या पालखीचा रिंगण सोहळा भव्य दिव्य असा हा रिंगण सोहळा पार पडलेला आहे। सोमेश्वर नगर येथे काकडे महाविद्यालयाच्या मैदानामध्ये हा रिंगण सोहळा पार पडला आणि या रिंगण सोहळ्याची डोळ्याचे पारणे फेडणारी अशी भव्य दिव्य दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।